माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच मी घेऊन येत आहे इंटरेस्टिंग टॉपिक आणि तो म्हणजे मेन्स स्किन केअर व्हिडिओ। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरुषांनी पण स्किन केअर करावं याबद्दल बरेच गैरसमज आहेत। स्किन केअर हे फक्त स्त्रियांसाठीच नसून पुरुषांसाठी सुद्धा असतं। पुरुषांनी सुद्धा आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे, पण काही गोष्टींमध्ये जेनेटिक गोष्टींमध्ये आणि काही बऱ्याच गोष्टींमध्ये पुरुष आणि स्त्रीच्या त्वचेमध्ये बराचसा फरक आहे। सो पुरुषांची त्वचा आणि एका स्त्रीची त्वचा यामध्ये काही डिफरन्सेस आहेत आणि त्यानुसार आपण आपले स्किन केअरचे प्रोडक्ट्स विकत घेतले पाहिजे। पुरुषांनी सुद्धा स्किन केअर केलं पाहिजे। जर तुमच्या टीनेजमध्ये त्यानंतरच्या वयामध्ये जर तुम्ही स्किन केअर केलं नाही एक 30-35 पर्यंत, तर त्याच्यानंतर तुमची त्वचा अधिकाधिक खराब व्हायला लागते आणि त्यानंतरचे जे दोष होतात तुमच्या त्वचेमध्ये ते अनरिपेरेबल असतात, कधीच रिपेअर होत नाही, कारण सन डॅमेजमुळे तुमची त्वचा तोपर्यंत अतिशय घाण झालेली असते। सो आत्ताच म्हणजे लगेचच हा व्हिडिओ बघितल्या तुम्ही अफोर्डेबल स्किन केअर प्रोडक्ट्स पासून सुरुवात करा। जर तुम्ही बिगिनर असाल तर अफोर्डेबल स्किन केअर प्रोडक्ट्स पासून सुरुवात करा। अगदी लाईट वेट माइल्ड प्रोडक्ट्स आधी वापरून बघा आणि जेव्हा त्याची तुम्हाला सवय होईल तेव्हा थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे प्रोडक्ट्स तुम्ही विकत घ्या आणि वापरा। तर पुढचा प्रश्न आहे आपला, पुरुषांचं स्किन केअर कसं असावं। तर पुरुषांना स्किन केअर बाबतीत एवढी माहिती नसते किंवा ते स्वतःच्या त्वचेची काळजी घेत नाही किंवा त्यांना असं वाटतं की हे सगळे मुलींचे काम आहे, हे सगळे स्त्रियांचे काम आहे, आपण का करावं। पण हे अगदी चुकीचं आहे। तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी पहिल्यांदा अगदी सिंपल प्रोडक्ट्स पासून सुरुवात करायची। तर म्हणजे काय, तुम्ही एक सिंपलसं फेस क्लिन्झर म्हणजेच फेस वॉश विकत घ्यायचंय। त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये सिरम जे असतं जे स्त्रिया वापरतात ते तुम्ही स्किप केलं सध्या तरी चालेल। तिसरं जे असतं ते म्हणजे मॉइश्चरायझर, एखाद्या चांगल्या कंपनीचं मॉइश्चरायझर तुम्ही विकत घेतलं पाहिजे। आणि चौथं जे आहे ते म्हणजे सनस्क्रीन। एक वेळ तुम्ही मॉइश्चरायझर स्किप केलं तरीही चालेल, परंतु सनस्क्रीन तुम्ही कधीच स्किप करायचं नाही, कारण सनस्क्रीनचे अतिशय फायदे आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये। फुल UV रेज पासून आपल्या त्वचेचं प्रोटेक्शन होत असतं आणि जर तुम्ही सनस्क्रीन वापरली नाही तर तुम्हाला वयाच्या 30-35-40 नंतर तुमच्या चेहऱ्यावरती त्याचे परिणाम दिसू लागतील। सो सनस्क्रीन इज व्हेरी मस्ट। मी तुम्हाला एक माझ्या फॅमिली मेंबरचा फोटो दाखवते, बिफोर स्किन केअर आणि आफ्टर स्किन केअर। त्यांच्या स्किनमध्ये बराच फरक झालाय, तर मी तुम्हाला त्याचा फोटो शेअर करेल। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याचा फोटो शेअर करू की नको। आणि हा फोटो मी इंस्टाग्रामवरती स्टोरीजला टाकेल, सो तुम्ही मला तिकडे फॉलो करा। तिकडे फॉलो करणं अपेक्षित आहे, म्हणजेच तुम्हाला माझ्या स्टोरी दिसतील। इंस्टाग्राम, फेसबुक सगळ्यांचे IDs मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्ही जर तिथे फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो बॅक करा। तर मी जे सांगितलं पुरुषांच्या स्किन केअरमधलं 3 स्टेप्स, क्लिन्झर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन। सिरम सध्या तुम्ही स्किप केलं तरी चालेल, बिकॉज तुम्हाला चेहऱ्यावरच्या प्रॉब्लेम्सनुसार सिरम चॉईस करणं सध्या जमणार नाही। थोडं ॲडव्हान्स लेवलला गेल्यानंतर माझे मागचे काही व्हिडिओज बघून तुम्ही त्यांचा अंदाजा लावू शकता किंवा मला विचारू शकता, मी सांगेल। इथे एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छिते की मी काही डर्मॅटॉलॉजिस्ट नाही, पण मी प्रत्येक व्हिडिओ बनवण्याच्या आधी खूप असा रिसर्च करत असते आणि त्या रिसर्चनुसार मी पॅरामीटर्स हे माझ्या व्हिडिओमध्ये मांडत असते की जेणेकरून माझ्यातर्फे तुम्हाला चुकीची माहिती जायला नको। सो मी काही पॉइंट्स लक्षात घेतले आहेत स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या स्किन केअर मधले, ते एक पॉइंट्स मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर आता मी तुम्हाला काही पॉइंट सांगणार आहे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या स्किन केअर मधले, त्यानुसार तुम्ही तुमच्या स्किन केअरचे प्रोडक्ट्स चॉईस करू शकता किंवा विकत घेऊ शकता। तर पुरुषांची जी त्वचा असते ती जास्त सिबम प्रोड्यूस करते दॅन वुमेन। मेन मध्ये म्हणजे पुरुषांमध्ये जास्त सिबम सिक्रिशन होत असतं स्त्रियांपेक्षा। जे आपल्या त्वचेवरती बारीक पोर्स असतात त्याच्यामधून कंटिन्युअसली एक ऑइलचा थर बाहेर येत असतो आणि त्यामुळे टीनेजमध्ये तुम्हाला पिंपल्स येणं, पुरळ येणं, डाग पडणं, ती पिंपल गेल्यानंतर त्याचा ॲक्ने राहणं, पिगमेंटेशन, हे सगळे प्रकार तुमच्या चेहऱ्यावरती तसेच राहतात। सो हे सगळं जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्ही सिबम कंट्रोल करणारं फेस वॉश वापरलं पाहिजे। तर सिबम हे पुरुषांमध्ये जास्त असतं स्त्रियांपेक्षा आणि पुरुषांची जी त्वचा असते ती थिक असते दॅन स्त्रिया। म्हणजे पुरुषांची त्वचा ही थिक असते, जाड असते आणि स्त्रियांची त्वचा ही नाजूक असते। सो थिकर त्वचा असल्यामुळे काय होतं तर तुमच्या त्वचेमध्ये लेयर्स भरपूर असतात
पुढे जाण्या अगोदर 1 मिनिट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. मी फॅशन, ब्युटी, मेकअप, स्किन केअर, डान्स, ब्लॉग्स अशा भरपूर अशा विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. सो वेलकम टू माय वर्ल्ड ऑफ एंटरटेनमेंट. पुरुषांची मेलानिन इंडेक्स जी असते, म्हणजे त्वचा काळपट पडण्याची जी इंडेक्स असते, मेलानिन हे आपल्या त्वचेमधला एक घटक आहे जो जास्त मेलानिन तेवढा जास्त स्किन कलर डार्क असतो आणि जेवढा कमी मेलानिन तेवढा आपला स्किन कलर हा लाईट असतो. पुरुषांचे मेलानिन इंडेक्स जास्त असते, त्यामुळे चान्स ऑफ पिगमेंटेशन इज हायर. म्हणजे तुम्हाला कधी पिंपल आली, पुरळ आली तर पिगमेंटेशनचे चान्स तुमच्या स्त्रियांपेक्षा जास्त असतात. तिसरा पॉइंट आहे, पुरुषांच्या त्वचेमध्ये पोर्स जे असतात, आपल्या त्वचेवर बारीक 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 जी छिद्र असतात ती लार्ज असतात स्त्रियांपेक्षा. तर पोर्स जास्त म्हणजे ऑइल सिक्रेशन ऑटोमॅटिकली जास्त. चौथा पॉइंट आहे तो म्हणजे पुरुषांच्या त्वचेची इलास्टिसिटी ही कमी असते. इलास्टिसिटी म्हणजे ही त्वचा अशी जी होते ना, अशी ती स्त्रियांपेक्षा कमी असते. म्हणजे थोडीशी रिजिडकडे जाणारी त्वचा असते पुरुषांची आणि स्त्रियांची त्वचा ही नाजूक असते, सॉफ्ट असते. सो तुमच्या केसमध्ये चान्सेस ऑफ व्रिंकल इज मोर. व्रिंकल्स तुमच्या त्वचेवर लवकर होऊ शकतात आणि ते व्रिंकल्स तुमच्या त्वचेमध्ये डीपर असतात. म्हणजे एक व्रिंकल जर तुम्हाला आली तर ती डीपर असते, बिकॉज तुमची त्वचा रिजिड आहे. सॉफ्ट त्वचेमुळे ते दिसून येत नाही, व्रिंकल जरी आले तरी ते दिसून येत नाही. तर हे सगळे झाले पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या त्वचेमधले काही डिफरन्सेस. तर आता याचा पुरुषांच्या त्वचेला फायदा काय आहे? पुरुषांची त्वचा ही थिक आहे. थिक म्हणजे जाड आहे त्वचा तुमच्या त्वचेमध्ये जास्त लेयर्स आहेत स्त्रियांच्या त्वचेपेक्षा. सो तुमच्या त्वचेची सेन्सिटिव्हिटी काय आहे? कमी आहे. सेन्सिटिव्हिटी कमी असल्यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स जे आहेत त्यांचा वापर करू शकता. म्हणजे जर पिगमेंटेशन असेल तर अल्फा आर्ब्युटिन, जर पिंपल्स असतील, पिंपल आले असतील तर सॅलिसिलिक ॲसिड, अशी स्ट्रॉंग ॲक्टिव्ह सिरम्स तुम्ही वापरू शकता. तर ॲक्टिव्ह म्हणजे काय? कुठल्याही त्वचेवरच्या प्रॉब्लेमला ट्रीट करण्यासाठी वापरला जाणारा स्ट्रॉंग केमिकल इन्ग्रेडियंट. म्हणजे जे प्रमाण दिलेलं आहे, समजा सॅलिसिलिक ॲसिड हा एक ॲक्टिव्ह आहे तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या सिरममध्ये जास्त असणार. सो हे प्रोडक्ट्स जे असतात, ॲक्टिव्ह जे असतात, ते आठवड्यातनं किमान 1-2दा वापरायचे. त्यामध्ये ॲक्टिव्ह कोणते कोणते आहेत तर AHA, BHA, PHA, रेटिनॉल आणि सॅलिसिलिक ॲसिड. तर हे सगळे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत. हे सगळे ॲक्टिव्ह तुम्ही आठवड्यातनं किमान 2दा वापरू शकता. स्किनवर असलेल्या तुमच्या प्रॉब्लेमनुसार तुम्ही ॲक्टिव्ह डिसाईड करू शकता. आणि जर स्किनवर काहीही प्रॉब्लेम नाहीये तर सिंपल नियासिनामाइड सिरम किंवा हायलुरोनिक ॲसिड सिरम हायड्रेशनसाठी तुम्ही वापरू शकता. तर पुरुषांच्या त्वचेसाठी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एक सिंपल स्किन केअर रुटीन मी तयार केलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुम्ही आजवर कुठलेही स्किन केअर प्रोडक्ट्स यूज केलेले नसतील तरीही हे खाली दिलेले जे स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला सूट करतील. कारण अगदी नॉर्मल स्किनपासून सेन्सिटिव्ह स्किनपर्यंत सगळ्यांना हे सूट करतील. अतिशय माइल्ड आणि बेसिक स्किन केअर प्रोडक्ट्स हे आहेत. तर ह्या प्रोडक्ट्सपासून तुम्ही सुरुवात करून अगदी अफोर्डेबल रेंजमधले प्रोडक्ट्स मी दिलेले आहे, यांच्यापासून सुरुवात करून तुम्ही तुमचं एक छान स्किन केअर रुटीन डेव्हलप करा. आणि जेव्हा एक स्किन केअर रुटीनची तुम्हाला सवय होईल त्याच्यानंतर तुम्ही एक ॲडव्हान्स लेवलला, तुम्ही त्याच्यावरच्या टप्प्यावर तुम्ही जाऊ शकता. तर अशा प्रकारे पुरुषांच्या स्किन केअरबद्दल बरेच फॅक्ट्स मी तुम्हाला सांगितले. पुरुषांच्या स्किन केअर का महत्त्वाचं आहे, पुरुष आणि स्त्रियांच्या त्वचेमध्ये काय फरक असतो ते मी तुम्हाला सांगितलं आणि पुरुषांना त्या फरकाचा बेनिफिट काय आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलं. तर या सगळे मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही तुमचं एक छान स्किन केअर बिल्डअप करा. तर पुढे मी टीनेज स्किन केअर रुटीन, म्हणजे मुलं आणि मुली टीनेज मध्ये जे असतात त्यांनी स्किन केअर रुटीन काय केलं पाहिजे किंवा त्यांच्यासाठी कोणते बेस्ट प्रोडक्ट्स आहे याचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा. मी तो व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. माझ्या चॅनलवर अशाच प्रकारे येत राहा, असंच प्रेम राहू द्या. बाय बाय, थँक्यू.